आता आपण ऑडिटिंग वर्सेस अकाउंटिंगचा एक डिफरन्स बघूया. त्याचे पॉईंट्स आहेत बघा. मीनिंग, ऑब्जेक्टिव्स, स्कोप, डन बाय, देन रिस्पॉन्सिबिलिटी, क्वालिफिकेशन्स, बिगिनिंग्स अँड एंड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल त्याचं मीनिंग आता आपण बघूया. आधी अकाउंटिंगचं बघूया, देन ऑडिटिंगचं बघूया. अकाउंटिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अकाउंटिंग इज रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेरिंग फायनल अकाउंट. जे काय डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण होतात त्याचं रेकॉर्डिंग ठेवलं जातं. त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स काढला जातो, P&L अकाउंट तयार केलं जातं, बॅलन्स शीट फायनल अकाउंट तयार केलं जातं. तुम्हाला माहिती आहे. हे झालं अकाउंटिंगचं मिनिंग. देन ऑडिटिंग म्हणजे काय ते बघा. तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्येच म्हणाले होते, ऑडिटिंग म्हणजे बुक्स ऑफ एक्झामिनेशन. ऑडिटिंग इज एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स टू डिटरमाइन वेदेवर दे आर ट्रू अँड फेअर. ऑडिटिंग काय चेक करतं, तुमचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, जे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, ते तुमचे ट्रू आणि फेअर व्ह्यू आहे की नाही हे चेक केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे बघा, ऑब्जेक्टिव्स. अकाउंटिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा. ऑब्जेक्टिव्ह इज टू शो प्रॉफिट अँड लॉस मेड ड्युरिंग द इयर इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फायनान्शियल पोझिशन ॲट द एंड ऑफ द इयर इन द बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवत आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आहे अकाउंटिंगचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणं. त्याच्यानंतर फायनान्शियल पोझिशन दाखवण्यासाठी बॅलन्स शीट तयार करणे. तुम्हाला बॅलन्स शीटवरून कळू शकतं की एखाद्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन का आहेत, असेट्स का आहेत, लायबिलिटीज का आहेत, ती बॅलन्स शीटवरून दिसते. ऑब्जेक्टिव्ह काय आहे ह्याचा अकाउंटिंगचा, की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणं आणि फायनान्शियल पोझिशन म्हणजेच काय, आर्थिक स्थिती दाखवणारी बॅलन्स शीट ताळेबंद तयार करणं, हा ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा आहे. तर ऑडिटिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा. ऑब्जेक्ट इज टू एक्झामाइन द फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड रिपोर्ट्स वेदेवर दे आर ट्रू अँड फेअर. ऑब्जेक्ट काय आहे ऑडिटिंगचा, की जे तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणार त्याचा जो अहवाल आहे तो खरा आहे की नाही हे चेक करणं ऑडिटिंगचं काम आहे. हा ऑडिटिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन थर्ड पॉईंट आहे बघा, स्कोप. स्कोपला मराठीमध्ये व्याप्ती असं म्हटलं जातं. स्कोप काय आहे बघा अकाउंटिंगचा, लिमिटेड आहे. फक्त स्कोप ऑफ अकाउंटिंग इज लिमिटेड टू बुक्स ऑफ अकाउंट्स ओनली. फक्त बुक्स ऑफ अकाउंट्सपुरतीच मर्यादित आहे. तर ऑडिटिंगचा जो स्कोप आहे तो वायडर आहे बघा. ऑडिटिंग इज नॉट लिमिटेड नाही आहे ते टू ओनली बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्सपुरतीच मर्यादित नाही आहे. तर त्याचा स्कोप हा व्यापक आहे. म्हणजेच काय, तर जे तुम्ही काय फायनान्शियल स्टेटमेंट जे कंपनीचे आहेत ते चेक करणं, त्याच्यावर अहवाल तयार करणं, ते चेक करून त्याच्यात काही चुका, एरर्स अँड फ्रॉड्स ज्या आहेत ते सगळे एरर्स अँड फ्रॉड्स ते कंपनीच्या ओनरला सांगणं आणि ते दुरुस्त करून घेणं आणि चांगला अहवाल तयार करून घेणं. त्याचबरोबर ऑडिटिंग म्हणजेच काय, हिशेब तपासणी म्हणजे काय, ज्या चुका आहेत, अफरातफर आहे त्या दुरुस्त करणं. म्हणजे स्कोप हा वायडर आहे. त्यानंतर स्कोप आहे बघा, स्कोप झालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, डन बाय. ऑडिटिंग किंवा अकाउंटिंग कोण तयार करतं बघा. अकाउंटिंग इज डन बाय एम्प्लॉई ऑफ द कंपनी. कंपनीतील जे कर्मचारी आहेत ते अकाउंटिंग तयार करतात. तर ऑडिटिंग हे कोण तयार करतं, ऑडिटिंग कोण चेक करतं, तर ऑडिटिंग इज डन बाय ॲन इंडिपेंडंट एक्सपर्ट हू शूड बी अ चार्टर्ड अकाउंटंट इन प्रॅक्टिस. जो CA आहे तो चेक करतो. म्हणजे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग तुम्हाला समजलं असणार की अकाउंटिंग हे कंपनीतील कर्मचारी करतात, तर ऑडिटिंग CA करतो. त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे बघा, रिस्पॉन्सिबिलिटी. अकाउंटंटची रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटंट कोणाला जबाबदार असतो, तर मॅनेजमेंटला जबाबदार असतो. तर ऑडिटर हा भागधारकांना जबाबदार असतो. बघूया त्याचं एक्सप्लेनेशन.
अकाउंटंट इज अपॉइंटेड बाय अँड इज रिस्पॉन्सिबल टू द मॅनेजमेंट. अकाउंटंट हा व्यवस्थापनाला जबाबदार असतो. तर ऑडिटर हा शेअर होल्डर्स भागधारकांना जबाबदार असतो. ऑडिटर इज अपॉइंटेड बाय शेअर होल्डर्स अँड रिस्पॉन्सिबल टू देम ओनली. त्यांना जबाबदार असतो. म्हणजे अकाउंटंट जो आहे कंपनीचा त्याला मॅनेजमेंटला सांगावं लागतं की काय आपल्याकडनं काय काम होतं आहे की नाही. तर ऑडिटर अहवाल तयार केला आहे की नाही किंवा काय काय चुका रेक्टिफाय करायच्या आहेत त्या चुकांचा अहवाल हा शेअर होल्डर्स भागधारकांना सांगावा लागतो की त्या चुका पुन्हा होता कामा नये. ओके, दोघांचं क्वालिफिकेशन बघूया आता. अकाउंटंटचं कोणताही कायद्याप्रमाणे कोणतंही क्वालिफिकेशन असं प्रिस्क्राईब दिलेलं नाही आहे. ऑडिटरचं मात्र दिलेलं आहे बघा, तो प्रॅक्टिसिंग CA असला पाहिजे. देन 7वा पॉईंट आहे बघा, लास्ट पॉईंट, बिगिनिंग अँड एंड. सुरुवात कशी होते बघा. अकाउंटिंग बिगिन्स वेन नॉर्मल बिझनेस ट्रान्झॅक्शन स्टार्ट टेकिंग प्लेस अँड एंड्स विथ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ते रेकॉर्ड करतो, त्याच्यावरून फायनल अकाउंट तयार करतो. आता ऑडिटिंगचं सुरुवात कशी होते बघा. ज्यावेळी फायनल अकाउंट तुमचं तयार होणार त्याच्यानंतर काय होणार, ऑडिटर चेक करणार ते फायनल अकाउंट. त्याच्यानंतर मग तो अहवाल तयार करणार आणि तो अहवाल तयार केल्यानंतर तो सबमिट कुठे करणार तर भागधारकांना करूया. भागधारकांना तो देणार अहवाल का आहे तो. बघूया त्याचं इंग्लिशमधून एक्सप्लेनेशन. अकाउंटिंग बिगिन्स वेन नॉर्मल बिझनेस ट्रान्झॅक्शन स्टार्ट टेकिंग प्लेस अँड एंड्स विथ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आता ऑडिटिंगचं बघूया. ऑडिटिंग्स बिगिन्स वेन अकाउंटिंग एंड्स, दॅट इज वेन फायनल अकाउंट्स आर रेडी अँड एंड्स वेन ऑडिटर्स रिपोर्ट्स इज सबमिटेड टू द शेअर होल्डर्स. हा पहिल्या टॉपिकमध्ये 2 फरक आहेत. पहिला फरक आपण बघितलेला आहे. पुन्हा एकदा त्याचे पॉईंट्स बघूया आपण.